खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे 28 वर्ष डोंबिवली शहरामध्ये उत्सवच्या माध्यमातून डोंबिवलीकरांना एक पर्वणी ही दिली जाते। सर्वांसाठी सर्व काही या माध्यमातून नवनवीन उद्योजकांना संधी देण्याचं काम हे उत्सवच्या माध्यमातून 28 वर्ष केलं जातं। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून डोंबिवलीतील असणारे सर्व कलावंत, खेळाडू, आम्ही सर्वजण हा उत्सव गावकीचा उत्सव म्हणून नेहमी त्यामध्ये भाग घेत असतो। डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी काहीतरी एक नवीन आकर्षण असावं असं वारंवार आमचे कार्यकारी संपादक प्रभू कापसेजी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या टीमला हे वाटत असतं। आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। ह्या 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी सुद्धा संसदेमध्ये या वंदे मातरम या गीताची असणारी महती ही त्या ठिकाणी संपूर्ण देशाला आणि जगाला पटवून देण्याचं काम केलं होतं। आणि याच दृष्टिकोनातून डोंबिवलीतील असणारे सर्व विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील यांना एक नवीन प्रकारे आपण वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वंदे मातरम गीतामुळे भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, क्रांतिकारकांनी या वंदे मातरम या गीताने प्रेरित होऊन अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेकांनी कारावास पत्करला असं असणारं हे गीत भारत मातेला या सर्व गीतामुळे मिळालेलं परमवैभव हे आपण सर्वजण जाणता। आणि म्हणून 2.5 लाख मातीच्या दिव्यांमध्ये जे रंगीत केलेले दिवे आहेत, या दिव्यांमध्ये एक विश्वविक्रम त्याचं चित्र करून करावा अशी संकल्पना डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही लक्षात आली। आणि आज आपण पाहता की खऱ्या अर्थाने जे आम्ही विचार केला ते सर्वच्या सर्व पूर्ण झालं आणि आज त्या विश्वविक्रम तो रेकॉर्ड हा प्रस्थापित झाला।